ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे, हा निष्कर्ष काढून त्यात रक्कम गुंतवल्यासच आपले गुंतवलेल्या रकमेचे नफ्यात रूपांतरण होत असते. परंतु तो निष्कर्ष काढण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु मित्रांनो, तो अभ्यास करण्यासाठी प्रत्येक बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही, तर ती गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणाऱ्या ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहे. तर मित्रांनो, ब्रिटानिया इंडस्ट्री ही कंपनी आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांपैकी सुमारे 62 नंबरची कंपनी आहे. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे ब्रिटानिया इंडस्ट्री. आणि ब्रिटानिया इंडस्ट्री ही कंपनी मित्रांनो कंझ्युमर फूड ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत नेस्ले, ज्युबिलंट फूड, तसेच AWL ॲग्री, तसेच देवयानी इंट, हॅटसन ॲग्रो, बिकाजी फूड्स, झायडस वेलनेस, LT फूड, गोदरेज ॲग्रो. मित्रांनो, ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी आपण नेस्ले, ज्युबिलंट फूड तसेच LT फूड ह्या कंपन्यांचे ऑलरेडी आपण अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर ते तुम्ही अजून बघितले नसेल तर बघा ही विनंती. तसेच मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 14 ऑक्टोबर 2025 आणि आज ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स 5,801 रुपयाला मिळत आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहेत तर तो 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात त्या शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय, व कमीत कमी 13 महिन्यात कमीत कमी किंमत किती झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीची 52वी हाय किंमत आहे 6,336 रुपये व 52वी लो किंमत आहे 4,506 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर 4,347 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर 3,050 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर 1,252 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे
मार्केट कॅपिटल म्हणजेच त्या कंपनीचे बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,39,739 करोड रुपये. आणि मित्रांनो, ही मार्केट कॅपिटलनुसार आपल्या शेअर बाजारातील सुमारे 62 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला का तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीला 2025 साली 17,942 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 16,769 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2023 साली 16,300 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2022 साली 14,136 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 13,136 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक झालेले आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत त्या कंपनीचे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीत 50.55% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर ह्यामध्ये कोण कोण येतं, ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि त्यांचा हिस्सा ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीत सुमारे 18.67% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा 15.56% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, निष्कर्ष क्रमांक 1, ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीला 2021 साली 13,136 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी बऱ्यापैकी वाढत 2025 साली 17,942 करोड रुपये झालेला आहे. त्यामुळेच ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 4,347 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 3,050 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वीची कमीत कमी किंमत 1,252 रुपयाला मिळत होता, तोच ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता 5,801 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी कमीत कमी 4,347. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा आपण कमीत कमी एक शेअर्स घेऊ शकतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेऊ शकतो. परंतु आता आपण अभ्यासासाठी एक शेअर जर पकडला तर ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीत गुंतवलेले 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 4,347 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 3,050 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 1,252 रुपये, आत्ता करंट व्हॅल्यूला 5,801 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीत 10 वर्षापूर्वी फक्त 1,252 रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता 5,801 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या एफडीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते, ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये ते 1,252 रुपयाचे 5,801 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे 50.55% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्याच्यात
प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीत ते 50.55% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो? ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होत आहे, त्याच्यात वाढ आहे. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 50%हून अधिक आहे. त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरीही तिच्यात 52 खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा शेअर बाजारातील मंदी, जागतिक मंदी, अफवा, युद्धाच्या बातम्या ह्या कोणत्याही कारणाने त्या शेअर्समध्ये 52 खायपासून किमतीमध्ये घसरण होत असते. तर ती होणारी घसरण हीच गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. म्हणजेच काय, तर उत्तम कंपनी ही 52 खायपासून जेव्हा 52 खायपासून खाली येईल तेव्हा ती गुंतवणुकीसाठी सुवर्ण संधी असते. तशीच ब्रिटानिया इंडस्ट्री ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे आणि ती ज्यात 52 खायपासून जेव्हा पडझड होईल म्हणजे तो शेअर जेव्हा खाली येईल तेव्हा आपल्या बचतीतील रकमेपैकी काही रक्कम टप्प्याटप्प्याने ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीत वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवण्यास कोणतीही हरकत नाही. ब्रिटानिया इंडस्ट्री ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो, ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीत तुम्ही टप्प्याटप्प्यानेच रक्कम गुंतवा आणि आपल्या बचतीतीलच रक्कम गुंतवणे गरजेचे असते. तर मित्रांनो, ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो, आपण जे शेअर बाजार अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा. तसेच आपल्या जवळच्या आप्तेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा. आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती. भारत माता की जय.